ही आघाडी एनडीएसाठी अतिशय महत्त्वाची आहे। मात्र हा करिश्मा जो पाहायला मिळतोय तो नितीश कुमार यांचा आहे की भाजपचा म्हणजेच मोदी शहांचा आहे, हे मात्र येत्या काळामध्ये विश्लेषणातून स्पष्ट होणार आहे। कारण आतापर्यंत जो जोर लावण्यात आलेला होता तो भाजपकडून जोरदार पद्धतीने लावला गेलेला होता, तर नितीश कुमार यांची मात्र आपण बघतोय पूर्ण प्रचार काळामध्ये पिछाडी पाहायला मिळाली। कारण अर्थातच त्यांची तब्येत हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं, मात्र तरीही लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि एनडीएला कल चांगला दिलेला आहे। 136 जागांवरती आपण बघतोय सध्या एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। नक्कीच तर महिलांची कामगिरी, महिला मतदारांची कामगिरी कुठेतरी या ठिकाणी सरस ठरताना दिसते। कारण महिला मतदार हा एनडीएच्या मागे उभ्या राहिल्या का? कारण मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रानंतर एनडीएनं अर्थात नितीश कुमार यांनी महिलांसाठी रोजगार योजना आणलेली होती। प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार असा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्याचाच फायदा कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये नितीश कुमार आणि भाजपला होताना पाहायला मिळतोय। तेज प्रताप यादव हे पुन्हा एकदा पिछाडीवर आहेत। अररियामधून शिवदीप लांडे भाजपचे सुपुत्र, आपलं माफ करा महाराष्ट्राचे सुपुत्र हे पिछाडीवर आहेत आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र असलेले तेज प्रताप यादव हे देखील सध्या पिछाडीवर आहे। तर महुआमधनं तेजप्रताप यादव हे अजूनही पिछाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच महुआमधनं तेजप्रताप यादव यांची कामगिरी तेवढी सरस नाही हे मात्र स्पष्ट होते। मात्र तेजस्वी यादव यांनी आपला करिश्मा कायम ठेवलेला पाहायला मिळतोय। नक्कीच तर आरजेडी पेक्षा आता जेडीयू मोठा पक्ष होताना पाहायला मिळतोय। जेडीयू 60 जागांवर तर आरजेडी 58 जागांवर आपल्याला पाहायला मिळते। 2020च्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर जेडीयू 45 जागांवर जिंकलेली होती आणि आरजेडी 77 जागा आरजेडीने मिळवलेल्या होत्या। त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा नितीश कुमार चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जेडीयू 60 जागांवर तर आरजेडी 58 जागांवर, अर्थात नितीश कुमार यांनी या ठिकाणी तेजस्वी यादव यांना मोठा झटका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आरजेडी केवळ 58 जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू सध्या 60 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच आणि तेजस्वी यांना धक्का देण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने नितीश कुमार यांनी केलेलं आहे। नितीश कुमार यांची कामगिरी जर आपण बघितली तर गेल्या काही वर्षांमधनं त्यांनी स्वतः मागच्याच निवडणुकीमध्ये हे घोषित केलेलं होतं की पुढच्या निवडणुकीमध्ये मी नसेन किंवा मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून नसेन, हे त्यांनी स्वतः घोषित केलेलं होतं। मात्र आता सध्या आपण बघतोय भाजपनं जोर लावलेला होता। काहीही झालं, मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी दिलेला नव्हता, कारण सगळ्यात आधी तेजस्वी यादव यांचा चेहरा हा महागठबंधन यांनी एकत्रितरित्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून दिला होता आणि त्यामुळे त्यांची बाजू ही सरस असेल असं म्हटलं जात होतं। मात्र दुसरीकडे भाजपनं किंवा नितीश कुमार यांनी कोणताही चेहरा न देताच मोठी कामगिरी केलेली आहे, मोठी खेळी केलेली आहे आणि त्यात त्यांचं महिला कार्ड हे जोरदार चाललंय असं म्हटलं जात आहे। नक्कीच तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की जेडीयू याने आरजेडीला मोठा झटका दिलेला आहे। तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांनी पिछाडीवर सोडलेला आहे। आरजेडी 58 जागांवर तर जेडीयू 60 जागांवर सध्या आघाडीवर आहे। भाजपनं आता 70 जागा गाठलेला आहे। मागचा निवडणूक निकाल आपण पाहिला तर आरजेडीनं 77 जागा मिळवलेल्या होत्या आणि जेडीयू केवळ 45 जागांवर स्थिरावलेली होती। मात्र जेडीयूनं आता आरजेडीला मागे टाकलेलं आहे। आरजेडी 58 जागांवर तर जेडीयू सध्या 60 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच आणि हा आकडा खूप काही बोलणार आहे। भाजपनं आतापर्यंत 71 जागांवरती आघाडी घेतलेली पाहायला मिळते। काँग्रेसच्या 11 जागा आहेत तर जेडीयूच्या 60, लोक जनशक्ती पक्षाच्या 7 जागा तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या 3 जागांवरती आघाडी पाहायला मिळते आणि आरजेडीची 58 जागांवरची ही आघाडी आहे। आणि त्यामुळे महागठबंधनमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरुवातीला तयार झालेलं होतं, संभ्रमाचं वातावरण होतं, तेच वातावरण पुढे काही काळ कायम राहिल्याचा त्यांना फटका बसला का असंच आता म्हणावं लागेल। नक्कीच तर आरजेडी 143 जागांवर लढलेली होती। मात्र मागच्या निवडणूक निकालापेक्षाही आरजेडी आता पिछाडीवर पाहायला मिळते। मागे आरजेडीला 77 जागा मिळालेल्या होत्या, मात्र सध्या आरजेडी ही केवळ 57 जागांवर सध्या आघाडीवर पाहायला मिळते। त्यामुळे मागच्या निवडणूक निकालाचे इतके देखील आकडे, इतक्या देखील जागा आरजेडी गाठणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय। एनडीए सध्या 143 जागांवर आघाडीवर आहे। भाजप त्यामध्ये 73 जागा आणि जेडीयू 62 जागांवर सध्या आघाडीवर आहे। अगदी आणि आता केवळ 24 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। मात्र 219 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि ज्यामध्ये एनडीएनं चांगलीच बाजी मारलेली आहे। 144 जागांवरती ते आघाडीवरती असलेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आरजेडी सुद्धा आपली कामगिरी करत असताना 57 जागांपर्यंत कलांमध्ये पोहोचलेली आहे। जनसुराज्य पक्षानं आतापर्यंत 3 जागांवरती चांगला कल दिलेला आहे। मात्र प्रशांत किशोर हे गेल्या काही वर्षांपासून बिहारमध्ये अक्षरशः प्रत्येक
प्रत्येक गावागावात गल्ल्यांमध्ये फिरतायत आणि त्या ठिकाणी आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अर्थातच त्यांची ही सुरुवात आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे। आतापर्यंत 3 जागांवरती त्यांना कल चांगला मिळालेला आहे। 2020 मध्ये आपण पाहिलं होतं आरजेडी 77 जागांवर आणि भाजप 80 जागांवर होती। भाजप आता मागच्या निवडणुकीचा निकालातील आकडे गाठायला फक्त 7 जागा पिछाडीवर आहे। भाजप मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 80 जागा जिंकलेली होती आणि आता भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेसला मोठा फटका आणि आरजेडीला देखील मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। आरजेडी केवळ 58 जागांवर सध्या आघाडीवर आहे। आरजेडीनं मागच्या निवडणुकीमध्ये 2020 मध्ये 77 जागा मिळवलेल्या होत्या आणि जेडीयूला सर्वात मोठा फायदा होताना पाहायला मिळतोय, कारण जेडीयू मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 45 जागा त्यांनी मिळवलेल्या होत्या आणि आता मात्र जेडीयू 63 जागांवर सध्या आघाडीवर पाहायला मिळते। नक्कीच आणि हा एकीकडे बघतोय काँग्रेसच्या जागांमध्ये 10चा आकडा ओलांडणं देखील आता अवघड झालेला आहे काँग्रेसनं गेल्या वेळेला 19 जागा जिंकलेल्या होत्या, मात्र आत्ता कलांमध्ये आपण बघतोय काँग्रेसला 10चा टप्पा ओलांडणं सुद्धा अवघड जाते। 11 पर्यंत ते गेले, मात्र पुन्हा एकदा मागे आलेले आहेत, पिछाडीवरती आलेले आहेत आणि कलांमध्ये काँग्रेसला सध्या 2 डिजिट ओलांडत पुढे जाणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे असं दिसतंय। त्यामुळे यावेळची कामगिरी काँग्रेसची तितकीशी बहीण भावांनी एकत्रित येऊन जरी जोर लावलेला असला तरी सुद्धा तितकीशी सरस नाही असंच म्हणावं लागेल। नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा बिहारमध्ये चाललाय असंच म्हणावं लागेल।